लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात राज्यात 8 तर देशभरात 12 मतदारसंघात मतदान। यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत, सुप्रीम कोर्टानं केलं स्पष्ट। ईव्हीएमवरील निवडणुकात काही सुधारणा होतात का हे पाहू, कोर्टानं केलं स्पष्ट। लोकसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी आणि पोलीस करणार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान। अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू। 14 ते 16 मे दरम्यान मतदान करता येणार। पहिल्या टप्प्यातील 5ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जर आधी महायुतीच्या बैठकीला आले असते तर मनसेला लोकसभेसाठी जागा मिळाल्या असत्या, भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। मनातलं सरकार पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला विजयी करा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं मतदारांना आवाहन। इंडिया आघाडीचं दिल्लीत सरकार येणार, पाटलांना विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।